चला जास्त वेळ आता घेऊ नका, फिल्डर्स आलेले आहेत. मॅची जाऊन सामना सुरू होतोय. बरोबर 10 वाजून 10 मिनिटं. पहिला बॉल टाकण्यासाठी तयार होते गोलंदाज हर्षल घागत. स्ट्रायकर इनला सनील. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. पहिला बॉल बॅटची कडे फ्लॅश स्लिप मध्ये पकडलाय झेल आणि पहिल्या बॉलवरती फलंदाज बाद आहे की नाही? येस इट इज बाद आहेत आणि त्या ठिकाणी मैदानात सोडावं लागतंय बॅटर सनल गोरलेला. पहिल्या बॉलवरती मिळते हर्षलला पहिलं सुयश, तर गमावल्या बॅटिंग करणाऱ्या टीमनं ओपनर अर्थात सनल गोरने परत आहेत माघारी. फलंदाज बाद. बॅटची आउटर एज होती, बाहेरची कडा घेत असताना बॉल सरळ फ्लॅश स्लिप मध्ये दाखल झाला. फिल्डिंग त्या ठिकाणी कमालीची पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षकाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलं तर बरं होईल. नवीन बॅटर आतिश आता बॅटिंग करता दाखल झालेला आहे. सनल पहिल्याच बॉलवरती बाद झाले आहेत. आता किंबोना या सामन्यात आतिशची जबाबदारी वाढलेली आहे. कालचा पहिला सामना हाय स्कोरिंग होत असताना आपण पाहिला होता. आज मात्र पहिल्या बॉलवरती विकेट गमावली आहे. ती बॅटिंग करत असताना श्री गणेश तोंडलीनं सनलला स्वस्तात माघारी यावं लागलं. हर्षल घागसला मिळतंय पहिलं यश, सांघिक पहिली सफलता. फिल्डिंग करत असताना टीम सिद्धिविनायक स्टार काकडपाडा क्रिकेट संघाकरता आपण बघत आहोत ओव्हर द विकेट. बॅकफुटो जात असताना दिशा देण्याचा प्रयत्न. बॅटची कड आहे आता. विकेट किपर बीट. शॉट थर्डमॅन बीट. शॉट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाच्या दोन्ही पायांमधून बॉल फरार होतोय. थर्डमॅन सीमा रेषेच्या बाहेर. लक फॅक्टर होतोय आणि येतोय हा लकी 4 चौकार. मात्र खातं खुलं होत आहे. लक फॅक्टर गरजेचं असतं क्रिकेटमध्ये आणि सध्या ते बॅटर आतिशच्या बाजूने आपण बघत आहोत. शॉर्ट बॉल हुकचा प्रयत्न. हवं तसं टायमिंग नाही. क्षेत्ररक्षक उपस्थित होते पण त्यांच्या समोर टप्पा पडलेला. एकदा मात्र मिळताना दिसेल आतिशला. सिंगल धाब्यासोबत स्कोर सध्या आपण बघत आहोत श्री गणेश तोंडलीचा. एका गड्याच्या मोबदल्यात 5 ऑन बोर्ड. 5 धावा सध्या धावफलकावर. त्यानंतर नेक्स्ट मॅच मध्ये यजमान संघ इनॅक्शन असेल ब्रॅड ब्रदर्स आंबेगाव. त्यांची अफाट मेहनत संपूर्ण क्रीडा स्पर्धेसाठी आपण पाहिली आहे. चौथ्या पर्वासाठी त्याने केलेले दमदार कष्ट आणि त्याच कारणाचं सध्या चर्चा या क्रीडा स्पर्धेची आपल्याला तालुका टेनिस क्रिकेट स्तरावर पाहायला मिळते. शॉर्ट बॉल आता हुक केलाय. पोझिशन मध्ये आले. फिरवलाय बॉल. पाठवलाय स्कोर लेगला. मिडविकेटचा फिल्डर फार दूरवरचं अंतर कापून पोहोचेल का? एसडीच पोहोचलेला आहे. डीप मधून देखील बॅकअप येते. तिसऱ्या धाब्याचा कॉल आहे आणि तिसरी धाव तितक्या सहजरित्या आता पूर्ण करण्यात आलेली आहे. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 3 धाबेसोबत संघ सध्या पुढे सरक पाहायला मिळेल. श्री गणेश तोंडली टीमची टोटल आहे धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यात 8 ऑन बोर्ड. पहिल्या बॉलवर विकेट जरूर गमावली होती पण धावफलकाला जी गती हवी होती, जी चालना हवी होती ती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न सध्या बॅटर आतिश आणि त्याचबरोबर बॅटर तुषारच्या माध्यमातून आपण बघत आहोत. स्ट्रायकर इनला सध्या आतिश. बॅटची कड आहे. बॉल मागे चालला. यष्टीरक्षक बॅकअप करतायत. धाव इथे मिळणार नाही. हवं तसं टायमिंग नव्हतं. कंट्रोल नव्हतं एसडीच. कंट्रोल पुलचा प्रयत्न जरूर होता पण बॅटची बाहेरची कडा घेत असताना हा चेंडू आपण बघत आहोत. जागेवरच घरंगळत राहिला यष्टीरक्षक. स्वतः कॅप्टन पंढरी घागस यांचं चांगलं बॅकअप येताना दिसतंय. डॉट बॉलची होईल समाप्ती. टीमची धावसंख्या स्थिर. आतापर्यंत स्कोर आपण बघत आहोत बनलाय तो 8 ऑन बोर्ड. स्टील 1 टू गो. लाईन पाहावी लागेल. इट इज डाऊन द लेग स्टिक. डाव्या स्टिकच्या बाहेर आहे बॉल. पंच सांगतायत अजित पुत्रन सर इट इज वाईड बॉल. एक एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी मिळताना दिसेल
आणि नेक्स्ट धाब्याच्या सोबतीनं सध्या टीमची टोटल स्कोरबोर्डवर आपण बघत आहोत 9 ऑन बोर्ड, 9 धावा सध्या धावफलकावर. शॉर्ट बॉल या वेळेला फ्रंट ऑफ मिड विकेट पुल केलाय पण मिस टाइम, कॅच ड्रॉप. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित होते, झेलची संधी बनली होती पण त्या संधीचं सोनं करता आला नाही. साधा सोपा सहज झेल सुटलेला आहे सिरीज. पंच मात्र पाणी करतायत, विचारणा करतायत. सिरीज सेफ अटेम्प्ट बट कॅच ड्रॉप. मिल्टन दिसेल ती शेवटच्या बॉलवरती एक सिंगल षटकाची होईल सांगता टीमची टोटल आहे. आफ्टर एंड ऑफ फर्स्ट ओव्हर 10 ऑन बोर्ड, 10 धावा धावफलकावर. बरोबर 10 वाजून 11 मिनिटांनी पहिला बॉल पडला होता, लक्ष सुद्धा. 5 मिनिटाचा वेळ आतापर्यंत घेतलेल्या पहिल्या षटक टाकण्यासाठी वेळेच्या बाबतीत आपलं सहकार्य अपेक्षित आहे. सिद्धिविनायक स्टार काकडपाडा. ओव्हर नंबर 2चा खेळ सध्या सुरू होतोय. सेकंड पॉवर प्ले बॉलिंग मार्कवर सौरभ दाखल होताना पाहायला मिळतात. यंग टॅलेंट आहे सिद्धिविनायक स्टार काकडपाड्याचं. सध्या ओव्हर नंबर 2च्या दरम्यान बॉलिंग मार्कवर तो तयार होत असताना स्कोर सध्या आपण बघत आहोत 10 ऑन बोर्ड, 10 धावा धावफलकावर, ज्यामध्ये 4 चेंडू 6चं योगदान. आतिशचं एक चौकार त्याच्या बॅटमधून आलेलं आहे तर त्याची सोबत तुषार देतोय. एका बॉलमध्ये 3 धाब्याचं योगदान देत असताना चांगली पार्टनरशिप आता दुसऱ्या विकेटसाठी या दोन्ही बॅटर्सने बिल्डअप केलेली आहे. पहिला बॉल फटका हव्यात आहे, धाव घेण्याचा प्रयत्न चाललाय. पंचांचा 9चा सिग्नल आलाय सिरीज. वेस्ट ऑफ वाईड बीमर आणि त्यावरती येताना दिसत आहेत त्या 2 धावा. 9+2 अतिरिक्त 3 धावा ऍड होताना दिसेल. पहिला बॉल रिदम कंट्रोल गमावला त्या ठिकाणी गोलंदाज सौरभनं. एक्स्ट्रा 3 धावा त्याच्या वतीनं बहाल करण्यात आलेल्या आहेत. स्कोर सध्या आपण बघत आहोत ट्रिपल बरोबर 13, 13 धावा आतापर्यंत धावफलकावर. नेक्स्ट बॉल फ्रीट, संधी आता बनली आहे ते बॅटर आतिशला. चला बॅटर्सला देखील सूचना आहे, प्रत्येक बॉलवरती आपण एकत्रित येणं गरजेचं नाही आहे कारण टाइम क्वार्टर सुरू आहे, लक्ष सुद्धा. फ्रीट बॉल, फुल टॉस बॉल, समोर ड्राईव्ह केलाय, मिडॉनच्या मागे लॉंग ऑन उभा आहे, बॅकअप आलंय. एक धाव मात्र मिळताना दिसेल. सिंगल धाब्यासोबत स्कोर सध्या आपण बघत आहोत. पोचल्या पुढे तो 14, 14 धावा. एसइटीज गोलंदाजाच्या शैलीच्या विरुद्ध आक्षेप आता नोंदवलाय. तेच पंचांनी गोलंदाजाला एकदा पटवून सांगितलंय. आता मात्र इथं पॅनल्टीचं इम्प्लिमेशन केलं झालं एसइटीज. काल देखील एका गोलंदाजाला चक गोलंदाजीमध्ये आढळल्यानंतर बाद केलं होतं. फुल टॉस बॉल, आता दिशा दिली आहे, फॉलिंग स्वीप. फाइन लेगला बीट करत असताना बॉल चाललाय डीप फाइन लेग सीमारेषेच्या बाहेर. नजाकत बरं फटका, चांगलं टायमिंग जुळतंय. आतिशच्या बॅटमधून येतोय आणखीन एक आतिशी फटका, चौकार. या चौकारासोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 18 ऑन बोर्ड, 18 धावा आतापर्यंत स्कोर बोर्डवर. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला थ्रू द कव्हर्स, चांगला फटका आहे, पाण्याजोगा फटका आहे. मिसफिल्ड, दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि आता दुसरी धाव देखील तितक्याच सहजतेनं पूर्ण करण्यात आलेली आहे. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धाब्यासोबत टीमची टोटल सध्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 20, 21 बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. सौरभच्या विरुद्ध या षटकात वेगानं धावा येत असताना सध्या आपण बघत आहोत. तुषार स्ट्रायकर यांना 3 चेंडू 9 धाव्याचं वैयक्तिक योगदान, 300चा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट. लो फुल टॉस बॉल, समोर ड्राईव्ह केलाय, वाडेश मिडॉनला फिल्डर उपस्थित पण चेंडू उचलण्यासाठी अधिकचा वेळ घेतलेला आहे. तोपर्यंत एक सिंगल धाव सहजरित्या पूर्ण करण्यात आलेली आहे. सिंगल धाब्यासोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 21 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट, स्टील 2 टू गो. स्ट्रेट बॅटनं डाऊन द ग्राउंड, चांगला फटका आहे. फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय पण त्याच्या आवाक्याबाहेर एक टप्पा घेत बॉलनं मुसंडी मारलीये, ओलांडलीये. लॉंग ऑन सीमारेषा, येतोय तो चौकार, 4 धावा. गुड शॉट.
कारण स्कोर आपण बघत आहोत 25-25 धावा, स्टील 1 टू गो. फुल टॉस बॉल आता दिशा दिली, ऑन साइडला बॉल ट्रॅव्हल होतो, मिड विकेटला फिल्डर थोडे दूर आहेत, एक सिंगल तर बनली, दुसरीचा कॉल आहे आणि दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न त्या ठिकाणी यशस्वी होतोय. बॅटर आतिश आणि बॅटर तुषारचा. षटक समाप्तीची होत असताना घोषणा. एंड ऑफ सेकंड ओव्हर. टीमची टोटल आहे आफ्टर एंड ऑफ सेकंड ओव्हर 27 धावा एका विकेटच्या मोबदल्यात. यानंतर होणारा सामना छत्रपती वॉरियर्स माडस आणि त्यांच्या विरुद्ध यजमान संघ आयोजक संघ अर्थातच ब्रायट ब्रदर्स आंबेगाव इन ॲक्शन असेल. विनंती आहे छत्रपती वॉरियर्स माडस संघ क्रीडानगरीत आपण दाखल झाले असेल तर आपला ड्रेस कोड फर्स्ट ऑफ ऑल कलेक्ट करा आणि इनिंग ब्रेकच्या दरम्यान आपल्याला टॉससाठी रिपोर्टिंग करावी लागेल, ही सूचना आपण लक्षात घ्या. फ्रंटलाईन गोलंदाज हर्षल घागस पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. हळूहळू आता पार्टनरशिप बिल्डअप झालेली आहे या दोन बॅटरच्या दरम्यान. आतापर्यंत 27 धाब्याची तिसऱ्या षटकाचा खेळ सध्या सुरू होतोय. पहिला बॉल, बोलस बॅक ड्राईव्ह, चांगला ऑन ड्राईव्ह आहे, क्वालिटी स्ट्रोक आहे, मात्र डीप मध्ये फिल्डिंग तितकीच चांगली पाहायला मिळाली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालवलाय आणि ती दुसरी धाव देखील तितक्याच सहजरित्या आता पूर्ण करण्यात आलेली आहे. सो या दोन धावेसोबत स्कोर आपण बघत आहोत आतापर्यंत 29-29 धावा. ज्या पार्टनरशिप बाबत आपण चर्चा करत होतो, ज्या भागीदारी बाबत आपण बोलत होतो, जी सध्या डोकेडुकी ठरली आहे सिद्धिविनायक स्टार काकडपाडा क्रिकेट संघाकरता. स्विच हिटचा अटेम्प्ट, बरोबर पायावर बॉल आदळलाय पण पंचांनी इम्पॅक्ट पाहिलाय. सिटीज पिचिंग आउटसाइड ऑफ स्टंप तेच सांगतायत पंच अजित पुत्रन सर. अपील लाऊड होतं, अपील स्ट्रॉंग होतं पण पंचांची तटस्थ भूमिका डॉट बॉलची होत असताना पाहायला मिळेल सांगता. स्कोर सध्या स्थिर आहे 29-29 धावा. स्ट्रेट बॅटनं चांगले ऑन ड्राईव्ह, चांगले कव्हर ड्राईव्ह, चांगले स्ट्रेट ड्राईव्ह तुम्ही दाखवताय, तर आडव्या बॅटनं खेळण्याचा नाहक प्रयत्न का होतोय हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. बॅटर तयार आहे स्टाकर एंडला तुषार. शॉर्ट बॉल आता हुक केलाय, डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत, लॉंग लेगला पोहोचतील का, प्रयत्न तर सुरू होता पण ओव्हर रेंज झालेत आणि जोपर्यंत बॅकअप येईल त्या फिल्डरला भेदून बीट करून बॉल चाललाय लॉंग लेग सी मार्शाच्या बाहेर. मिसफील्ड, मिस्टेक आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही, मोबदला तर तुम्हाला मोजावाच लागेल. येतोय तो आंबेगावकर चषक, चौकार. वेलकम आहे. या मॅनेजमेंट कमिटीची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. स्वतःचा बिझनेस सांभाळत असताना या स्पर्धेसाठी त्यांनी अविरत मेहनत घेतलेली आहे आणि चौथ्या पर्वात संपूर्ण परिसरात सध्या चर्चा तर एकच सुरू आहे, हॅशटॅग आंबेगावकर चषक. नो डाऊट अबाउट दॅट वन. मॅचकडे जाऊयात. चौकारानं स्कोर पोहोचला पुढे 33 धावा. ड्रिंक्स टॉली बी गेटिंग रेडी, पाणी तयार ठेवा मॅनेजमेंट कमिटी. बॉल बाकी आहे जुनी 3. गोलंदाज तयार होतोय हर्षल. स्ट्रेट बॅट आता लॉफ केला, मिस टाइम फटका आहे, लॉंग ऑनचा फिल्डर फार दूरवरचं अंतर कापून पोहोचलाय पण कॅच ड्रॉप. या मॅच मध्ये मिळतंय दुसरं जीवदान स्ट्रायकर एंडवरती बॅटर तुषारला. घरातून निघतानाच नशिबाशी हात मिळून तो मैदानात दाखल झाला की काय असा प्रश्न सध्या उपस्थित झालेला आहे. सकाळी चहासोबत भावाने खारी नाही तर आय थिंक नशीब खाल्लंय जे सध्या सामन्यात त्याच्या कामी येते. 2 कॅचेस आतापर्यंत त्याच्या ड्रॉप झालेल्या आहेत. फिल्डिंगचा दर्जा, क्षेत्ररक्षणाचं स्टँडर्ड ज्याबाबत चर्चा करत होतो ते आता या मॅचमध्ये जपावं लागेल. सिद्धिविनायक स्टार काकडपाड्याला गोलंदाज चांगली कामगिरी करतोय पण त्याला हवं तसं पाठबल, हवं तसं बॅकअप फिल्डरचं मिळत नाही. शॉर्ट बॉल पोझिशन मध्ये आले, 360 स्टाईलनं पाठवलं बॉल, रोहित शर्मा स्टँडच्या बाजूने, डिफाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. कलात्मक फटका, रचनात्मक फटका, तुषार भोईरच्या बॅटमधून आणखीन एक भेदक फटका, चौकार.
चौकारासोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 39, 39 धावा. तर वैयक्तिक 9 बॉलमध्ये 3 चौकारासोबत 22 धाब्याचं योगदान देतोय तुषार भोईर आणि त्याच्यासोबत आतिश गोरले देतो, ज्यांना 8 बॉल 15 आतापर्यंत बनवले आहेत. तर पार्टनरशिप पहिल्या बॉलवरती सनल गोरले बाद झाल्यानंतर 17 बॉलमध्ये आतापर्यंत बनली आहे ती 39, 39 धावेची. काय बॅटिंग केली आहे, काय डाव सावरला आहे, काय धावफलकाला मेंटेन केलं या दोन्ही बॅटर्सनं. फुल टॉस बॉल आता स्वीप केलाय, हलकंसं अपील झालंय. बॉल डीपमध्ये मार्गस्थ होतोय, एकदा मात्र त्या ठिकाणी मिळताना दिसेल. दुसरीचा प्रयत्न लेझी अप्रोच फिल्डरचा आणि त्याचा फायदा आता घेतलेला आहे. इट इज फ्रॉम लेग बाईट्स ए सिरीज. या 2 धावा मिळताना दिसतील आणि 2 धाब्यासोबत षटकाची होईल सांगता. एंड ऑफ थर्ड ओव्हर. टीमची टोटल सध्या धावफलकावरती 41, 41 धावा. ड्रिंक स्टॉली जाते मैदानात. या देऊयात संधी डीजे अनिकेतला. मैदानामध्ये पाठवा लगेचच. आपण ऐकलत. मॅचकडे जाऊया. 3 षटकात 41 धावा बनलेल्या आहेत. हळूहळू आता ही पार्टनरशिप या सामन्यात मात्र डोकेदुखी ठरलेली आहे. या पार्टनरशिपने भागीदारीने मात्र सिद्धिविनायक स्टार काकडपाडा संघ सध्याच्या घडीला तरी चिंतातूर झालेला आहे. नितांत आवश्यकता आहे ब्रेक थ्रूची, गरज आहे एका विकेटची. ही पार्टनरशिप आता ब्रेक कोण करणार हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. स्वतः कॅप्टन संघनायक पंढरी घागास आता बॉलिंगसाठी रेडी होतोय. ओव्हर नंबर 4च्या दरम्यान ब्लॅक स्क्रीन एंड कडून सध्या सुरू होते षटक 4. चला वेळेच्या बाबतीत जरा सहकार्य अपेक्षित आहे. 3 षटकं बरोबर 15 मिनिटात टाकलेले आहेत आतापर्यंत. लक्ष सुद्धा 2 मिनिटांचा ड्रिंक्स ब्रेक देखील आपण कव्हर केलेला आहे. सो तो टाईम आहे तो ऑलरेडी लेस आहे. मात्र आता 4थ्या षटकासाठी जास्त वेळ घेऊ नका पंढरी अँड आर्मी. लक्ष सुद्धा अदरवाईज अंतिम षटकात मग एक्स्ट्रा प्लेअर तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. ही सूचना आपण लक्षात घ्या. स्कोर सध्या बनलाय 41, 41 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. पंढरी घागस गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 4च्या दरम्यान सज्ज होत आहेत. स्टाकर एंडला आपण बघत आहोत आतिशला. पहिला बॉल अपील स्ट्रॉंग आहे पण पंचांनी इम्पॅक्ट पाहिलं सिटीज. पिचिंग आउटसाइड लेग स्टंप. लेग बायचा सिग्नल येताना पाहायला मिळेल आणि या एक्स्ट्रा धाब्यानं सध्या स्कोर आपण बघत आहोत 42. धावफलकावरती टीमची धावसंख्या 42. ही पार्टनरशिप, ही भागीदारी बिल्डअप झालेली आणि या दोन्ही बॅटरचा कॉन्फिडन्स आता 7व्या आसमानावर. शॉर्ट बॉल. आता शॉर्ट बॉलला दिली आहे दिशा, खराब केले गोलंदाज. पंढरी घागची दशा. पाठवलाय बॉल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. तुषारच्या बॅटमधून येतोय आणखीन एक चौकार.
6 46 धावा स्कोर बोर्डवर. सेट बॅटरला जर तुम्ही अर्ध्या विकेटवरती बॉल टाकाल तर चौकार किंवा षटकाराचा रस्ता क्लिअर आहे हेच दाखवून देतो त्या ठिकाणी बॅटर तुषार, जो चांगला सेट आहे. 11 बॉलमध्ये नॉट आउट 26 धावा आतापर्यंत त्यानं बनवलेल्या आहेत. 4 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. हलकंसं अपील, लाईन चांगली आहे. टप्पा पडल्याबरोबर बॉल थोडा खाली राहिला. जो बाउन्स अपेक्षित होता तुषारला तर बाउन्स या बॉलवरती मिळाला नाही. सरळ बॉल विकेट किपर निलेश यांच्या हातात जाऊन विसावतोय. डॉट बॉलची होईल सांगतात. चौकारासोबत ठिकाणी कमबॅक हवं होतं आणि ते होताना दिसतंय पंढरीकडून. या वेळेला चांगली लाईन आहे. विकेट किपर बीट, बॅटर बीट. शॉट थर्डमॅनचा फिल्डर ओव्हर कॉन्फिडंट होता, ओव्हर थ्रो दिलाय पण एकच धाव मिळताना दिसेल. वाईट +1 आहे सिरीज. वाईट +1. एक्स्ट्रा 2 धावा ऍड होताना दिसत आहेत आणि एक्स्ट्रा 2 धाब्यासोबत स्कोर सध्या आपण बघत आहोत 48 48 धावा. षटक सध्या सुरू आहे चौथं. शॉर्ट ऑफ लेंथ पण डाऊन द लेग स्टिक. आणखीन एक वाईट बॉल. एक्स्ट्रा धाब्याची बरसात आता पंढरी घागस कडून करण्यात आलेली आहे. कशाही काय होणार परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी धावा येणं हे देखील तितकाच नितांत गरजेचं आहे. एक्स्ट्रा धाब्यासोबत टोटल सध्या 49. धावफलक पोहोचले 49 वर. पायात होता बॉल. आता अपील सिटीज आउट. क्लिअर प्लम्प. LBW लेग बिफोर विकेटचे शिकार. बरोबर पाचीत पकडले पंचांनी. ते स्ट्रॅकंड एंडवरती फलंदाज आतिशला तो माघारी परततोय आणि 49 धाब्याची पार्टनरशिप जी बिल्डअप झाली होती ती आता ब्रेक केली आहे पंढरी घागसनं. फलंदाज बाद. दुसरा आदरा श्री गणेश तोंडलीला. हा लॉंगेस्ट हिट षटकार. झालेले मॅनेजमेंट कमिटीला विनंती आहे जुना बॉल लगेचच मैदानात द्या. या षटकारासोबत स्कोर सध्या आपण बघत आहोत इन डबल डिजिट डबल फिगर 55. स्कोर 55 धावा. रोहितच्या बॅटमधून कॉन्फिडंट सुरुवात झालेली आहे. आतिश जरी बाद झाला असला तरी देखील रोहितच्या माइंडसेटवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही कारण त्याच्या आक्रमक शैलीनंच त्याने या डावाचा आगाज केलेला आहे. स्कोर सध्या 55-55. चौथ्या षटकातील एक बॉल अजूनही बाकी आहे. ऑलरेडी या शतकात 13 धावा आतापर्यंत पंढरी घागस यांच्या विरुद्ध स्कोर करण्यात आलेल्या आहेत. या वेळेला ऑन साइडला आणखीन एक पॉवर बॅक फटका पण उंची जास्त गाठली आहे. अंतर गाठू शकला का बॉल प्रश्न उपस्थित झालेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि 2 धावा मिळताना दिसतील. बरोबर महेंद्रसिंग धोनी स्टँडच्या बाजूने मिड विकेटला जो फिल्डर होता त्याने कामगिरी तर कमालीची केली पण कॅच ड्रॉप. 2 धावा 2 धावेसोबत षटकाची होईल सांगता. चौथ्या षटकांचे 30 सांघिक धावफलक सध्या आपण बघत आहोत 57. 57 धावा. अंतिम अखेरचे षटक बाकी आहे. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य अपेक्षित आहे. 4 षटकं बरोबर एक्झॅक्ट 20 मिनिटात टाकलेली आहेत. जरा घाई करा, थोडं फास्ट केला. छत्रपती वॉरियर्स मार्डर्स कॅप्टनला रिक्वेस्ट आहे आपला ड्रेस कोड कलेक्ट करा आणि इनिंग ब्रेकच्या दरम्यान मित्र कुठल्या परिस्थितीत टॉससाठी रेडी व्हावं लागेल. जर सेकंड राऊंडचा पहिला बॉल पडला तर प्रेझेंट टीमला टॉस विन त्या ठिकाणी दिली जाईल ही सूचना आपण लक्षात घ्या. आणि मग जसजसा जास्त वेळ तुम्ही टॉस गती घेताय
तसतशी रनची पॅनल्टी मग त्यानंतर बॉलची पॅनल्टी ही इम्प्लिमेंट केली जाईल. सो ही सूचना आपण लक्षात घ्या. सर्व सहभागी संघांना ही सूचना आहे. दिलेल्या वेळेच्या 10 मिनिटं अगोदर आपली क्रीडानगरीमध्ये उपस्थिती गरजेची आहे, अनिवार्य आहे. जितेश गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतात. पहिल्या डावाचं अंतिम अखेरचं निर्णायक षटक, शेवटचं षटक. चला वेळ जास्त घेत आहे सिद्धिविनायक स्टार काकडपाडा, घाई करा जरा. 4 षटकं 20 मिनिटात टाकलेली आहेत. अंतिम षटकासाठी जास्त दिरंगाई नको, वेळेचा अपव्यय नको. राऊंड विकेट तयार होते बॉलिंग मार्कवर जितेश. 4 षटकं एक्झॅक्ट 20 मिनिटात टाकलेली आहेत. चला वेळ आता जास्त घेऊ नका. सिद्धिविनायक स्टार काकडपाडा विनंती आहे, सूचना आहे आयोजकांच्या वतीनं. राऊंड विकेट जितेश. ओ पहिला बॉल शफल झाले, सफल फटका, लॉंग लेगला चाललाय बॉल. रोहित शर्मा स्टँडच्या बाजूनं, तुषारच्या बॅटमधून आणखीन एक हवाई हल्ला. इट्स अ टॉवरिंग हिट, फास्ट अँड फ्युरियस हिट, सिक्सर. जे करत असताना सिद्धिविनायक स्टार काकडपाडा क्रिकेट संघाकरता षटकारासोबत संघिक धावफलक 63, 63 धावा. तर वैयक्तिक तुषार 13 बॉलमध्ये नॉट आउट 32, 32 धाब्याचं योगदान देत आहेत. डाऊन दी लेग स्टिक. पंचांचा मात्र नोचा इशारा आलाय. सिरीज ओव्हर स्टेप झालेत ते सांगतात पंचे. सिरीज सेल्फ फॉलोथ्रूमध्ये गोलंदाजाचा पाय यष्ट्यानं स्पर्श झाला, त्याच कारणासह हा नो बॉलचा सिग्नल आता आलेला आहे. नो बॉल. स्कोर सध्या 64, 64 धावा. नेक्स्ट बॉल फ्रीट असेल. आता संधी बनलेली आहे ती फलंदाज तुषारला, जो ऑलरेडी सेट आहे. या वेळेला हेलिकॉप्टर चांगला ऑन ड्राईव्ह दाखवलाय. बॉटम हँडचा अत्यंत सुंदर वापर. क्षेत्ररक्षक तितक्याच वेगाने तत्परतेने पोहोचतायत. लॉंग ऑनच्या दरम्यान जोपर्यंत बॅकअप येईल 2 धावा तितक्याच चपलतेनं पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. सो या 2 धाबेसोबत स्कोर सध्या आपण बघत आहोत. इन डबल फिगर 66, 66 धावा सध्या स्कोर बोर्डवर. लॉस ऑफ 2 विकेट, स्टील 4 टू गो. पहिल्या डावाची अजूनही 4 बॉल बाकी आहेत. बॉल हवे ते आता झेलची संधी बनली आहे. बॉल अधिकचा उंच गेलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि चांगला झेल आता संपादित होतोय. तो स्टेटिश लॉंग ऑनला फलंदाज होतोय बाद आणि मैदानावरती लागलाय. 66 ला धक्का तिसरा. टीम श्री गणेश तोंडलीला. सेट बॅटर तुषार 34 धाब्याचं योगदान देत असताना होतोय बाद. आमच्या अत्यंत निकटवर्ती सोमनाथजी खाडे सरांचं हे आपलं स्वागत आहे आंबेगावकर चषकात. वेलकम. ऑन साइडला दिशा दिली आहे. चांगला लेग ग्लान्स. लॉंग लेगचा फिल्डर आता पोहोचलाय. एक धाव तर बनली आहे. दुसरीचा प्रयत्न चालवला होता पण नकार आता दिलाय. दुसरी धाव घेण्याचा मानस पण धाडच झालं नाही. एका धाब्यावरती समाधानी राहावं लागेल नवीन बॅटर अविनाशला. सिंगल धाब्यासोबत स्कोर सध्या आपण बघत आहोत 67, 67 धावा आतापर्यंत स्कोर बोर्डवर. स्टील 2 टू गो. पहिल्या डावाचे 2 बॉल अजूनही बाकी आहेत. गोलंदाज तयार होतोय जितेश. शॉर्ट बॉल बॅटची कडा घेत मागे फ्लाय झालाय. फॅन लेगला चकून फसवून निघालाय बॉल. लॉंग स्टॉप सीमारेषेच्या दिशेनं. लक फॅक्टर होते ऑन. जजमेंट चुकलं क्षेत्ररक्षकाचं, त्याचा मोबदला मात्र मोजावा लागेल. तो गोलंदाजाला. हा चौकार. स्कोर आपण बघत आहोत 71.
71 धावा सध्या स्कोर बोर्डवर. रोहितचा देखील शॉर्ट बट इफेक्टिव्ह कॅमिओ सध्या या पहिल्या डावात आपण बघत आहोत. स्टील 1 टू गो. लास्ट बॉल. फुल टॉस. हवं तसं टायमिंग करता आलं नाही. समोर ड्राईव्ह केल्या बॉल. डीपमधून फिल्डर आले. चांगला थ्रो. दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि आता तो यशस्वी होताना दिसेल. वेल रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धावेसोबत पंचांच्या वतीनं डाव समाप्तीची घोषणा. एंड ऑफ फर्स्ट इनिंग. 73 धावा 3 विकेटच्या मोबदल्यात श्री गणेश तोंडलीनं बनवल्या. तर विजयासाठी दुसऱ्या डावात सिद्धिविनायक सर काकरपटाला आता सर करावं लागेल. 74 74 धावेचं टार्गेट. यानंतर होणारा सामना आपण टॉस करतोय. यजमान संघ इन ॲक्शन असेल. आयोजक संघ इन ॲक्शन असेल. ब्रायड ब्रदर्स आंबेगाव आणि त्यांच्या विरुद्ध संघ फाईट करताना पाहायला मिळेल. छत्रपती वॉरियर्स माडस. सोमनाथजी खाडे सरांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस होतोय. संघ कर्णधार उपस्थित व्हा. सोमनाथजी खाडे सरांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन होतोय. कॉल असेल तो यजमान संघ आयोजक संघ अर्थातच ब्रॅड ब्रदर्स आंबेगावचा हेड अँड फायनली सिटीज हेड. मी विनंती करेल सोमनाथ खाडे सरांना आपण असं नसतं व्हा. महत्त्वाचा सामना. या दोन्ही टीम कॅप्टन सोबत आपण चर्चा करूयात. आपल्याकडे पुरेसा वेळ आहे. सनी आयोजकाच्या भूमिकेत तुम्ही आहात. चौथ्या पर्वात या स्पर्धेनं पदार्पण केलेलं आहे. स्पर्धेच्या या यशस्वी आयोजनासाठी अफाट मेहनत तर तुम्ही घेतलेली आहे. पण आता या स्पर्धेमध्ये परफॉर्मन्स चांगला व्हावा या दृष्टीनं संपूर्ण पाठीराखे संपूर्ण हितचिंतक आज तुमच्या टीमशी जोडलेले आहेत. ॲज अ कॅप्टन टॉस जिंकलाय. काय करण्यास पसंती दर्शवाल? समोर छत्रपती वॉरियर्स माडचं तगडं चॅलेंज आहे. ॲज अ कॅप्टन आता डिसिजन काय असेल? आम्ही फलंदाजी करू. तसे आमच्याकडे सर्व बॅटर्स आहेत, पण आम्हाला गोलंदाजी जरा ट्राय करायची आहे, जे आम्ही डिफेन्स करू शकतो की नाही. आणि बॅटिंग करून आम्ही जरा जास्तीत जास्त धावा करायचा प्रयत्न करू. बॅटिंग घेण्याचा निर्णय आताच ठरवला की यापूर्वी रात्रीच याबाबत चर्चा झाली होती? टॉस जिंकल्यानंतर डायरेक्टली बॅटिंग करायची याबाबत आधीच चर्चा होते. आमची टीम मीटिंग होते तेव्हा, आणि त्यानुसारच आम्ही पुढे चालतो. मग आता पहिल्या डावात कुठले फलंदाज असतील जे घरच्या स्पर्धेत घरच्या आयोजनात बॅटिंग करत असताना विथ द बॅट चांगलं योगदान देतील? नेहमीचेच प्लेयर आहेत. महेश आहे, प्रवीण आहे, रोशन आहे, आणि आता नवीन प्लेयर स्टार्ट होत आहेत. प्रभात आहे, जयेश भोईर आहे नवीन, आणि आज गौरव नाही आहे, पण त्याची कमी आम्ही प्रभात काढून देईल. काय म्हणाल ओव्हरऑल ही स्पर्धा आयोजित करण्यामागे किती दिवसांपासून तुमची पूर्वतयारी सुरू होती आणि कशा पद्धतीनं संपूर्ण आंबेगावकर चौथ्या पर्वामध्ये प्री प्लॅनिंग तुमच्या वतीनं सुरू होतं? मागच्या वर्षीची स्पर्धा झाल्यानंतरच आमची दुसऱ्या वर्षीची प्लॅनिंग चालू होते, आणि आम्ही हळूहळू आमचं आयोजन कसं चांगलं होईल याच्याकडे लक्ष देतो. तसेच आमचे दिनेशदादा सगळ्या ठिकाणी पुरतात आम्हाला. आम्ही जे पाहिजे ते आम्हाला आणून देतात. आम्ही नवीन नवीन आयडिया देतो आयोजकासाठी, ते सगळ्या पूर्ण करतात ते. आणि आमचं आयोजन कसं चांगलं होईल यासाठी सगळे झटतात, सगळे मेहनत घेतात. जसा टाईम मिळेल तसा सर्व येतात. आंबेगावकर चषकाच्या माध्यमातून येणाऱ्या 5व्या हंगामात काही वेगळी संकल्पना आम्हाला पाहायला मिळेल का? आमची आयडिया आहे वेगळी संकल्पना करायची, पण सध्या आपण त्याच्यावर ही स्पर्धा झाल्यावर ते डिस्कस करू, आणि मग नक्कीच तुम्हाला पुढच्या वर्षी अजून चांगली भेटेल. छत्रपती वॉरियर्स माडसच्या संगणकासोबत आपण थोडी चर्चा करूयात. सकाळच्या सत्रात टॉस गमावलाय. जर ॲज अ कॅप्टन टॉस तुम्ही जिंकला असता तर काय करण्यास पसंती दिली असती? आमचा निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचाच होता, आणि जसे त्याही बॅटिंग घेतली तसं म्हणजे आमच्या पण मनासारखे झाले, त्यांच्या पण मनासारखे झालेले. एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहता येईल. एक बिग फाईट बॅटल प्रेक्षकांना एन्जॉय करता येईल 100%. कारण लास्ट इयर या चषकची चर्चा खूपच आहे. कारण लास्ट इयर पण आम्ही क्वालिफाय मॅचला याच मैदानावर हारलो होतो. यावर्षी नक्की प्रयत्न असेल क्वालिफाय तर 100% होण्याचा. पण समोरचा संघ पण तगडा आहे. म्हणजे आंबेगाव टीमचं नाव तर आहेच, तसं आमच्या पण टीमचं नाव आहे. 100% तुम्हाला मॅच खूपच चांगली बघायला भेटेल. काय म्हणशील? पहिल्या डावात आता गोलंदाजी करायची, कुठले असे गोलंदाज असतील ज्यांच्याकडून ॲज अ कॅप्टन तुला व्यक्तिगतरित्या चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे? बॉलर तर आहेत आमच्याकडे, पण कसं आहे, प्रत्येक कोणा एकावर टीम अवलंबून नसते. जर 11 प्लेयर जर चांगले खेळले
तरच टीम जिंकते. असं नाही काय एक प्लेअरने जर चांगली बॉलिंग केली त्याच्यावर अवलंबून नसते. बॅटिंग बॉलिंग जर दोन्ही चांगले झाले प्लस त्याच्यात फिल्डिंग पण जर चांगली झाली तर 100% टीम विन होते. लास्ट क्वेश्चन, कसं वाटतंय आंबेगावकर चषकाचं चौथ्या पर्वातील हे आयोजन? मग आंबेगाव टीमचं आणि विशेष करून दिनेश दादांचे मी मनापासून आभार मानतो का त्यांनी आम्हाला हा एंट्री दिली आणि खेळण्याची संधी दिली, त्याबद्दल मनपूर्वक आभार. सो दोन्ही टीमला यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी आपण देऊयात ऑल द बेस्ट. यजमान संघानं जिंकला टॉस, बॅटिंगचा निर्णय. जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईंट होत आहेत सोमनाथ खाडे सर. टिल देन ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद, थँक्यू सो मच. मनापासून धन्यवाद दीपवीर बिराडे सर, ज्यांना आपण ऐकताय. या परिसराचा आणि मसा परिसर मुरबाडचा अतिशय दर्जेदार आणि दमदार आवाज, मराठी भाषेवरती सुंदर प्रभुत्व आणि सुसूत्र समालोचन आपण ऐकताय. मनापासून धन्यवाद. गेम ऑन. मोठा पाठलागाला सुरुवात झाली. पहिलाच बॉल डॉट येतोय. सलामीची जोडी बॅटिंग करण्यासाठी मैदानावरती निलेश आणि संदीप या दोन फलंदाजांवरती विश्वास दाखवलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक. स्ट्राईक एंडवरती निलेश गोलंदाजी मार्कवरनं षटक क्रमांक 1 ची जबाबदारी सनलच्या खांद्यावरती. पहिला बॉल निर्धाव फेकलाय. इथे डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती आला नाही आणि दरम्यान आपण पाहत आहे एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली. धावफलकाचा श्रीगणेशा झालाय. एका धावेच्या मदतीनं स्कोअरबोर्डला सुरुवात केली आहे. मोठं टार्गेट बनवायचं आहे. तब्बल 74 धावा. 5 षटकांची मॅच. अतिशय मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा आपण एन्जॉय करताय. ग्रामस्थ मंडळ आंबेगाव आणि ब्राईट ब्रदर क्रिकेट संघ आंबेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 5व्या पर्वामध्ये आपण या ठिकाणी एन्जॉय करत आहात. स्पर्धेचा आजचा 4था दिवस. अतिशय सुंदर डामडौलामध्ये चाललेला हा सोहळा. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सुरुवात झाली आणि त्यानंतर आपण पाहताय तर पाहता 4थ्या दिवसापर्यंत आपण आलोत. सकाळचं सत्र आहे. क्रीडानगरीमध्ये उपस्थित सर्व लाडक्या मान्यवरांचं, क्रीडा रसिकांचं, त्याचबरोबर आमच्या संपूर्ण ऑफिशियल टीमचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्पर्धा आपण एन्जॉय करताय. आंबेगावकर चषक इथे अपील केली. लाऊड अपील. पंचांनी बोट आकाशाकडे केलंय. पहिला झटका लागलाय फलंदाजी करणाऱ्या टीम काकडपाडाला. बॅट्समन आउट. LBW. आंबेगावकर चषक मुरबाड नगरीमध्ये चाललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम आणि निश्चितच या स्पर्धेला एन्जॉय करत असताना आम्ही आल्यानीकर चषकाचे आमचे सर्व दमदार आयोजक व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून आम्हाला जोडलेत. आमचे JD भाई, त्याचबरोबर मिलिंद सर, विलास भाई, आल्यानीकर चषकाच्या सर्व आयोजकांचं मनापासून आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. त्यांच्या माध्यमातून स्पर्धेला शुभेच्छा येत आहेत. इथे सुद्धा अपील करतायत. चांगला चेंडू थोडासा आतमध्ये आणलाय. ऑफस्टंपवरती पिच केला. आतमध्ये घेत असताना बॅट फिरवली, मात्र बॅट आणि चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन नव्हतं. या अनुषंगानं आपण पाहाल तर हा चेंडू डॉट येतोय. चांगलं षटक. पॉवर प्लेच्या षटकात आपण आहोत. व्यूव्हरसना सज्ज केलेली आपल्याला पाहायला मिळतीये. विकेट किपर आहे. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, पॉईंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर 30 यार्डमध्ये. शॉर्ट मिड विकेट आणि मिड ऑन 30 यार्डमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. फटका चांगला. खाली क्षेत्र निवडलं आणि फिल्डिंगच्या पाबंदीचा पुरेपूर फायदा उचलत असताना हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. क्रमांक पहिलं संपलंय. धावफलकावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा, 1 गडी बाद 5. संघर्ष वाढलाय बॅटिंग करणाऱ्या काकडपाडा टीमचा. या संपूर्ण टुर्नामेंटसाठी भरपूर जणांचं मोलाचं योगदान
मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलं आणि या सर्व दानशूर दात्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेची उंची वाढवण्यासाठी मदत होतीये. मातोश्री होलसेल अँड रिटेल स्टोअर्स प्रोप्रायटर नंदूदादा म्हारसे, त्याचबरोबर सागरदादा म्हारसे, या लाडक्या मान्यवरांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या संपूर्ण टुर्नामेंटसाठी टी शर्टची मोठी स्पॉन्सरशिप मिळाली आहे. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. या सर्व दानशूर दात्यांचं आंबेगावकरांच्या वतीनं आम्ही हार्दिक स्वागत आणि आभार व्यक्त करतोय. आजचा दिवस स्पर्धेचा चौथा अतिशय चांगल्या पद्धतीनं क्रीडानगरी सजलेली आपल्याला पाहायला मिळतीये. स्वर्गीय इथे पहा थोडीशी मिस्टेक आणि त्यानंतर चेंडू येतोय सीमारेषेच्या पलीकडे, बाईचा इशारा, चौकार. तुम्हाला पाहायला मिळेल ते 9 या आकड्यावरती 74 पर्यंत पोहोचायचंय. अतिशय दर्जेदार ग्रीन ग्रास असणारं हे मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. दिनेशभाई हिंदूराव क्रीडांगण, या क्रीडांगणावरती चाललेली स्पर्धा, बॅटची एज, पंचांनी बोट केले आकाशाकडे आणि त्यानंतर फलंदाजाला मात्र इथून मैदान सोडावं लागेल. लागलेला दुसरा झटका. त्यांनी या ठिकाणी एकमेकांशी सल्लामसलत केली आणि त्यानंतर एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचतोय. बॅट्समन नॉट आउट. निश्चितच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती भेदक मारा. षटक क्रमांक 2 चालू आहे. गोलंदाज भूषणच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट टाकलेला हा चेंडू, इथे पहा मिडॉनचा फिल्डर चेंडूवरती ऍक्शन मध्ये येऊन अडवलाय. फक्त एकच धाव या ठिकाणी पाहायला मिळेल. एका धावेची मदत येईल. धावफलकावरती थोडीशी हालचाल तुम्हाला जरूर पाहायला मिळते, मात्र इथून आक्रमक भूमिका गरजेची असेल. यावेळेस आपण पाहताय दुसऱ्या षटकाची जबाबदारी घेऊन गोलंदाजी करत असताना लेफ्ट आर्म सीमर गोलंदाज भूषण. इथे ओरपी चेंडू, फटका खेचलाय. मिड विकेटच्या दिशेनं फिल्डर आहे, एका टप्प्यावरती पकडून फेक करतोय. तोपर्यंत या ठिकाणी आपण पाहाल तर एक सिंगल धाव कंप्लीट होईल. एका धावेची मदत येते. स्कोरबोर्ड हलक्यानं पुढे सरकेल 10 वरती. 10 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यात 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आंबेगावकर चषकाचा चौथा दिवस या ठिकाणी पार पडतोय. याच परिसरातील संघ मैदानावरती इन ऍक्शन मध्ये. श्री गणेश तोंडली, सुरुवातीला त्यांनी 73 धावा बनवल्या पूर्वार्धामध्ये. इथे सुद्धा संधी निर्माण झाली होती. विकेट किपरनं प्रयत्न भरपूर केले. हवेत झेपावत असताना झेल टिपण्याचा प्रयत्न त्यानं केला, मात्र हातातनं चेंडू ड्रॉप झालाय. इथे एक सिंगल आली आहे. नशिबाची साथ मिळतीये. या अनुषंगाने आपण पाहाल तर एका धावेची भर धावफलकाला घातली जाईल. स्कोरबोर्ड पुढे सरकेल ते 12 वरती 12. दुसऱ्या षटकात आपण आहोत. 74चा पाठलाग, 5 षटकांची मॅच. सामना जर जिंकायचा असेल काकडपाडा टीमला तर इथून मात्र मोठ्या फटक्यांची नितांत गरज. मोठे फटके मारावे लागतील. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये आपण आहोत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर सनलनं फक्त 5 धावा खर्च केल्या. दुसरं षटक, इथे पहा फुलटोज आहे, चांगल्या पद्धतीने खेळलाय. पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. डीप मध्ये जाऊन अडवला जाईल. पकडफेक करतायत. तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांच्या मदतीनं स्कोरबोर्डला थोडासा आकार येतोय. षटक क्रमांक 2 ची सांगता झाली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती आहेत 14 धावा. त्यांनी घेतलेला नाही, प्रत्येक रिव्ह्यू फक्त एलबीडब्ल्यू आणि कट आउट साठी नाही. प्रत्येक टीमला वेगवेगळी
2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती आहेत. अतिशय सुंदर क्रीडानगरी, चारही बाजूला तुम्ही पाहताय गुलाबी तटबंदीनं सजलेलं हे मैदान. दर्जेदार दमदार आयोजन, प्रत्येक गोष्टीवरती आयोजकांची असणारी करडी नजर. पहा, तुम्हाला जो रिव्ह्यू दिलेला आहे तो 10 सेकंदाच्या अगोदर तुम्हाला लगेचच घ्यायचा आहे, याची काळजी घ्या. आणि जो फलंदाज असेल त्या फलंदाजानंच तो रिव्ह्यू लगेचच कॉल करायचा आहे. सूचना लक्षात घ्या. तुम्ही उशिरानं रिव्ह्यू जर घ्याल तर तो ग्राह्य धरला जाणार नाही. तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल पुढे सरसावत जाऊन खेळलाय. फटका चांगला आहे, दमदार स्ट्रोक आहे, फटक्यात ताकद, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. संघर्षाला सुरुवात. षटकार. तिसऱ्या पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतोय. हा चांगला चेंडू आहे, निश्चितच षटकार जरूर आलाय. इथून इरादे स्पष्ट केलेत. बॅटिंग करत असताना टीम काकडपाडा संघ मैदानावरती खेळतोय. निलेश आणि हर्षल या 2 फलंदाजांवरती फार मोठी जिम्मेदारी, जबाबदारी. बॅटिंग करत असताना फलंदाज निलेशच्या बॅटमधनं आलेला हा षटकार. इथे बॅटची एज, शॉर्ट थर्डमॅनला चेंडू जातोय, फिल्डर आहे त्या ठिकाणी पकडतोय. एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. एका धावेची मदत येईल. स्कोरबोर्ड पुढे सरकत असताना तुम्हाला पाहायला मिळेल ते 21 या आकड्यावरती. एक गडी बाद 21 धावा. स्ट्राईक वरती हर्षल येतोय. ओमकार, साहिल आणि समाधान ही तिकडी या ठिकाणी उपस्थित होतीये. तिघांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. इथे ऑन साइडला खेळलाय. मिडविकेटला फिल्डर आहे, मात्र चकवा दिलाय आणि सरळ चेंडू वेगानं निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. धावा यायला सुरुवात. चौकार. या ठिकाणी करतायत. या षटकामध्ये मात्र आपण पाहाल पहिल्या बॉलवर सिक्सर, त्यानंतर एक सिंगल, इथे एक चौकार आलाय. आणि एकंदरीत आपण पाहाल तर धावफलकावरती टोटल 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. सिद्धिविनायक काकडपाडा. हा चेंडू चांगला टाकलाय. सुरुवातीच्या 3 चेंडूंवरती 11 धावा आल्या. त्यानंतर इथे चांगल्या पद्धतीनं चेंडूला एक्झिक्यूट केलंय. गुडले स्पॉटच्या आसपास पिच करत असताना कुठल्याही प्रकारची धाव नाही. डॉट. तिसऱ्या षटकात आपण आहोत. सनलचं कौतुक केलं जाईल. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर पॉवर प्लेमध्ये फक्त 5 धावा त्यानं खर्च केल्या आणि निश्चित या षटकामध्ये धावा थोड्याशा जास्त वसूल केल्यात. जबरदस्त वेग, शेवटच्या मोमेंटला गती वाढवली. टप्पा अचूक, भन्नाट वेगानं सरळ विकेटकीपरच्या हातात चेंडू जाऊन थांबलाय. डॉट. तिसऱ्या षटकात आपण आहोत. बॅटिंग करत असताना हर्षल आणि निलेश या 2 फलंदाजांवरती फार मोठी जिम्मेदारी, जबाबदारी. 13 चेंडू आणि तब्बल 49 धावांचं लक्ष्य पार करायचंय. चारही बाजूला मोकळं गोल मैदान. या मैदानावरती चाललेला हा क्रिकेटचा थरार. अतिशय दर्जेदार दमदार आयोजन. चारी बाजूनं हिरवीगार वनराई आणि निसर्गाच्या खुशीत वसलेले हे दर्जेदार मैदान. चेंडू चांगला आहे, सरळ यष्ट्यांचा वेध घेताना पाहायला मिळतोय. फलंदाज माघारी परतेल. बोल्ट.
तिसऱ्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत 25 धावा, 12 चेंडू आणि इथून 49 धावांचं लक्ष्य पार करायचंय. छोटासा ड्रिंक ब्रेक, स्ट्रॅटेजिक टाइम आउट. सन्मान घेत आहे ना. स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस अतिशय डामडावला चाललेली स्पर्धा या ठिकाणी आपण एन्जॉय करतोय. ज्या व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून आम्हाला मोलाचं सहकार्य या ठिकाणी लाभलं, मातोश्री होलसेल अँड रिटेल स्टोअरचे प्रोप्रायटर मान्यवर नंदूजी म्हारसे साहेब या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला टी शर्टसाठी स्पॉन्सरशिप झाली. त्यांच्या समवेत त्यांचे मित्र मान्यवर सागरदादा म्हारसे या दोन्ही मान्यवरांचं आम्ही मनापासून कौतुक करतोय, आभार व्यक्त करतोय. अशाच पद्धतीचं सहकार्य आम्हाला सातत्यानं लाभू देत अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतोय. मान्यवर नंदूदादा म्हारसे यांचा शुभ सन्मान या स्पर्धेचे दमदार आयोजक तथा ब्राईट ब्रदर्स केक शॉपचे ओनर मान्यवर दिनेशदादा घरत यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी पार पाडला जातोय. तिसरं षटक संपलं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर जोडल्यात अद्यापपर्यंत त्या 25 धावा आणि 12 चेंडू आणि सामना आपण पाहताय. श्री गणेश तोंडली आणि त्यांना फाईट करतायत सिद्धिविनायक काकडपाडा. निश्चितच ज्या सुंदर सुंदर जर्सीज आपण खेळाडूंच्या अंगावरती पाहताय, आंबेगावकर चषकाचं सौंदर्य खोलून आणणारे जर्सीज आणि श्री गणेश तोंडली संघाच्या अंगावरती जी सुंदर जर्सी आपल्याला पाहायला मिळतीये, रुद्र व्हेज चायनीज कॉर्नर म्हसा मान्यवर अरुणजी कुर्ले साहेबांच्या माध्यमातून आम्हाला सौजन्य झालंय. त्याचबरोबर सिद्धिविनायक काकडपाडा संघाच्या अंगावरती जी जर्सी आपण पाहताय, हर्षलजी घागस, पंढरी दादा घागस या मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्हाला मिळाली आहे. सर्वांचं मनापासून आपण स्वागत करूयात. इथे फटका चांगला आहे, दर्जेदार स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. 6 धावांसाठी षटकार. या 6 धावांच्या मदतीनं धावफलकाला गती प्राप्त करून देत आहेत. स्कोरबोर्ड पुढे जाऊन पोहोचलं ते 32 वरती. षटक क्रमांक 4 ची सुरुवात. इथे सुद्धा फटका चांगला आहे, जागेवरनं खडे स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच केलंय सीमारेषेच्या बाहेर. सलगचा दुसरा वार, चेंडू सीमा पार, षटकार. सलगचे 2 षटकार येत आहेत, इरादे स्पष्ट केले. हार्डिटर फलंदाज पंकज मैदानावरती आला आणि त्याच्या बॅटमधनं आलेले हे सलगचे 2 मोठे फटके षटकार येत आहेत. स्कोरबोर्ड आपण पाहिलं तर तब्बल 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 38 धावा धावफलकावरती. गोलंदाज सेवक इथे मात्र संधी निर्माण केली आहे. मिस टायमिंग स्ट्रोक, झेल पकडला जाईल का? स्वतः गोलंदाज जातोय, झेल टिपण्याचा प्रयत्न केला मात्र चेंडू नोमॅस लँड मध्ये ड्रॉप झाला. त्यानंतर इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावा येत आहेत. स्कोरबोर्ड पुढे सरकतं जाऊन पोहोचले ते 40 वरती. 40 ऑन द बोर्ड. 74चं लक्ष, 40 धावा धावफलकावर. अजूनही इथून लक्ष मोठं आहे. इथून आपल्याला पाहिलं तर 8 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. सेवक गोलंदाजी करतोय, स्ट्राईक एंडवरती पंकज खेळतोय. इथे मात्र फसवलंय. स्लोवर वन डिलिव्हरी, विकेटच्या मागणं लाइटनिंग स्टंपिंग पाहायला मिळाली. फलंदाज माघारी परतेल. पंकजची शॉर्ट बट स्वीट इनिंग समाप्त.
धन्यवाद. काकडपाडा संघाला लागलेला हा मोठा हादरा झटका मिळालाय. इथे आपण पाहताय तर पुन्हा एकदा बॅकफुटला पाठवलं जातंय. मान्यवर कमलेशदादा कापडी यांच्या वतीनं पंढरी घागस यांनी जर षटकार मारला तर प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. आजच्या दिवसाचा पहिला सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. दिवस क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. चाललेली स्पर्धा आंबेगावकर चषक 2025चा हा थरार पर्व चौथं वैभवशाली गौरवशाली अभिमानाचं पर्व या ठिकाणी पार पडते. अर्थातच ग्रामस्थ मंडळ आंबेगाव आणि ब्राईट ब्रदर्स क्रीडा मंडळ आंबेगाव यांच्या वतीनं सौजन्यानं चाललेला हा क्रिकेटचा रंगारंग सोहळा. षटक क्रमांक 4 चौथ्या षटकामध्ये आपण पाहताय पंकजनं सुरुवात घातक केली, मात्र त्यानंतर गोलंदाजाला छोटंसं कमबॅक मिळालंय, विकेट मिळाली आहे. इथे सुद्धा स्लोवर वन चांगल्या पद्धतीने चेंडू टाकलाय, व्यवस्थित बॅटवरती आला नाही, मिड विकेटला जाऊन चेंडू अडवलाय, फेकलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोकादायक होता, मात्र थ्रो कलेक्शन झालं नाही आणि या अनुषंगाने आपण पाहाल तर इथे 2 धावा कंप्लीट करतायत. षटक क्रमांक 4 ची सांगता झाली आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळत आहेत त्या 42 धावा. 42 धावा धावफलकावर. इथे 6 चेंडू आणि तब्बल 32 धावांची आवश्यकता. सिद्धिविनायक काकडपाडा आणि त्यांच्या विरोधात श्री गणेश तोंडली या 2 संघांच्या दरम्यान चाललेला हा सामना. अर्थातच आजचा दिवस मान्यवर दिनेशदादा घरत यांच्यासाठी अतिशय सोन्याचा दिवस आहे. आज त्यांच्या लाडक्या बाळाचा, त्यांच्या काळजाचा तुकडा कुमार पियुष दिनेश घरत याचा आज वाढदिवस आहे. मित्रांनो, बाळाला वाढदिवसाच्या आपण आंबेगावकर चषकाच्या वतीनं आणि आमच्या समालोचन कक्षाच्या वतीनं ऑफिशियल टीमच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. माणसाच्या आयुष्यातील सर्वात खास दिवस म्हटलं तर त्याचा वाढदिवस असतो आणि आज पियुष दिनेश घरत या लाडक्या बाळाचा आज वाढदिवस आहे. दिनेशदादा घरत यांच्या काळजाच्या तुकड्याला मोठं दीर्घायुष्य लाभू दे, भविष्यामध्ये खूप मोठा माणूस हो अशा त्यांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण होऊ देत. बाळा आप जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. पियुष दिनेश घरत वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. षटक क्रमांक 4 संपलेला आहे. शेवटच्या षटकाला सुरुवात. शेवटचे 6 चेंडू आणि तब्बल 32 धावांचं लक्ष इथं पार करायचंय. इथे चांगला चेंडू, शॉर्ट ऑफ लेंथ, अपस्टम्पच्या बाहेर, सरळ विकेट किपरच्या हातात, डॉट. चांगली सुरुवात केली. शेवटच्या षटकाची जबाबदारी दिली आहे गोलंदाज रोहितच्या खांद्यावरती. पहिला चेंडू त्यानं डॉट फेकलाय. 5 बॉल 32 ची आवश्यकता. मैदानावरती सामना जिंकण्याच्या तयारीमध्ये श्री गणेश तोंडली संघ मैदानात तब्बल 74 धावांचं मोठं लक्ष ठेवलं होतं. गोलंदाजी चांगली केली. इथे चांगला चेंडू, बॅटची इनर एज लागतीये, चेंडू जातोय मागे, त्या ठिकाणी अडवला जाईल. तोपर्यंत एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली. चांगली मॅच. सुरुवातीला आपण पाहिलं तर धावांचा पाऊस पाडला आणि गोलंदाजी सुद्धा सुंदर खेळले. श्री गणेश तोंडली संघासाठी ही मॅच चांगली राहिली आहे. सकाळच्या सत्रामध्ये मैदान मारण्याच्या तयारीत काकडपाडा संघानं सुद्धा संघर्ष चांगला केला, मात्र त्यांना इथून मैदान सोडावं लागेल कदाचित. शेवटच्या अंतिम षटकात आपण आहोत. चला थोडंसं स्पीडअप करा. 5 षटकांसाठी तुम्हाला 25 मिनिटांचा अवधी आहे. सुरुवातीची 4 षटकं 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं सर्वांसाठी बंधनकारक आहे. ती 4 षटकं बरोबर तुमची 20 मिनिटांमध्ये झाली होती, मात्र या 5व्या षटकासाठी आपण अतिरिक्त वेळ घेत आहात. शेवटच्या षटकातील 4 बॉल शिल्लक. रोहित गोलंदाजी करत असताना राईट मोर द विकेटनं टाकलेला हा चेंडू. इथे सुद्धा चांगल्या पद्धतीनं फिल्डिंग पाहायला मिळाली. पकडलं आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. फलंदाज झालाय धावबाद. अजून एक झटका. दिनेशदादा घरत यांचे लाडके भाचे ओमचा सुद्धा आज वाढदिवस आहे. ओमला सुद्धा वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा आपण देऊयात.
टेन क्रिकच्या माध्यमातून हा संपूर्ण सोहळा कव्हर केला जातोय. इथे चांगला चेंडू, चांगला फटका सुद्धा पाहायला मिळतोय. निश्चितच 4 धावा येतील, मात्र इथून किती डॅमेज करून जातील हे सुद्धा पाहावं लागेल. कारण सामना जर आपण पाहिला तर जवळजवळ खिशात टाकण्याच्या तयारीत, सामना जवळजवळ जिंकण्याच्या तयारीमध्ये श्रीगणेश तोंडली संघ. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग चांगली राहिली आणि तीनही आघाड्यांवरती कामगिरी चांगली करून आंबेगावकर चषकाच्या पहिल्या विजयामध्ये नक्कीच हकदार राहत आहेत. हा सामना जवळजवळ डॉमिनेटिंग परफॉर्मन्स काकडपाडा संघाच्या अगेन्स्ट देत असताना श्रीगणेश तोंडली, आणि इथे सुद्धा विकेट मिळतीये एका पाठोपाठ एक. तुचलमय आया फलंदाज झालाय धावबाद. शेवटचा चेंडू शिल्लक आणि हा सामना जवळजवळ तोंडली संघाने आपल्या खिशात टाकलाय. विजयाच्या समीप, विजयाच्या जवळ, विजयाच्या नजदीक. इथे शॉर्टपी चेंडू पूल केलाय, फटका चांगला आहे, पॉवरफुल षटकार जरूर येईल. शेवट गोड केलाय, प्रेक्षकांची मनं तो जिंकतोय. मात्र हा सामना जिंकलाय तो श्रीगणेश तोंडली या टीमनं. वेल प्लेड बॉईज आणि काकडपाडा टीमचं सुद्धा मनापासून कौतुक आपण करूयात. आणि या सामन्याचा सामनावीर आपण घोषित करत आहोत, ज्याच्या बॅटमधनं 34 धावांची तुफानी इनिंग आली आणि संघाच्या विजयामध्ये मोलाचा हकदार जो राहिलाय तो तुषार भोईर ठरलाय. या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच.